आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर आळा घालण्यासाठी जायखेडा पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 सराईत गुन्हेगारांना नाशिक जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार केले। या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जाते। जायखेडा पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपींविरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 56(1) अंतर्गत तडीपारीची कारवाई करण्यात आली। तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमोल सुरेश चव्हाण वय वर्ष 25 राहणार शिरपूर वडे तालुका बागलाण, राजेंद्र काशीनाथ साळुंखे वय वर्ष 29 राहणार 4 फाटा नामपूर तालुका बागलाण आणि सागर उर्फ भगवान अंबर सोनवणे वय वर्ष 32 राहणार जायखेडा तालुका बागलाण यांचा समावेश आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल चव्हाण याच्या विरुद्ध मारामारी, शरीराविरुद्धचे गुन्हे तसेच इतर गंभीर स्वरूपाचे एकूण 6 गुन्हे दाखल आहेत। त्याचप्रमाणे राजेंद्र साळुंखे याच्यावर महिला अत्याचार, चोरी, जुगार व मारहाणीचे 5 गुन्हे नोंद आहेत, तर सागर सोनवणे याच्या विरुद्ध 7 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। या तिघांविरोधात जायखेडा पोलिसांनी तडीपार प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या माध्यमातून उपविभागीय दंडाधिकारी बागलाण यांच्याकडे पाठवले होते। प्रस्तावांची पडताळणी केल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी यांनी आदेश जारी करत संबंधित आरोपींना संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार केले। पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की तडीपार करण्यात आलेले आरोपी नाशिक जिल्ह्यात अथवा जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी। संबंधित आरोपी आदेशाचे उल्लंघन करत असताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केले। ही कारवाई पोलीस अधीक्षक DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाबिस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे तसेच पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली।